नमस्कार, मी सेजल पुरवार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं आता कर्जमाफीचा निर्णय घेतलाय आणि या योजनेअंतर्गत 36,585 कोटींची कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभही होणार आहे. नैसर्गिक आपत्ती, बदलतं हवामान आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन आणि प्रामाणिक परतफेडीचा राज्य शासन सन्मान करणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत थेट कर्जमाफी मिळणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेलं पीक कर्ज आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पात्र अल्प मुदतीचं पीक कर्ज या योजनेत समाविष्ट आहे. योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ. वेळेवर कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार. ज्या शेतकऱ्यांचं पात्र कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS ची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी 36,585 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमधील वाढवण बंदरासह पायाभूत सुविधांच्या उभारणीचीही पाहणी केली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील पहिले प्रस्तावित ऑफ शोर विमानतळ जागा, मुंबई दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई वडोदरा इंटर जंक्शन, याशिवाय उत्तर विरार सागरी सेतू आणि नारिंगी खाडी पूल प्रकल्पाची फडणवीसांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करत संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देशही दिले. यावेळेस प्रमुख लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. हे जे बंदर आपण बांधतोय हे JNPTच्या 3 पट मोठं आहे. याच्यामध्ये JNPT पेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे. हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे. जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे. जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं. पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल, अशा पद्धतीची याची रचना आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाद्वारे महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख, महिला शेतकरी प्रमाणपत्र आणि कृषी योजना, प्रशिक्षण, विमा कर्ज, बाजारपेठ, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या संधी अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या विधेयकाचं स्वागत करत पाठिंबाही दिलेला आहे. या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख आणि बहुमान देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हा केवळ कायदा नाही, तर मातीत जीव ओतणाऱ्या काळ्या आईला, हिरवं गोंदणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला खंबीरपणे उभं ठेवणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेली ही खरी मानवंदना आहे. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहिले. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसुविधांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला आणि संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. राज्यात कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी संशोधक आणि संस्थांचा मुंबईमधील वरळी डोममध्ये कृषी पुरस्कार वितरण समारंभामध्ये गौरव करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले पुरस्कार विजेते शेतकरी हेच कृषी विभागाचे खरे राजदूत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.